प्रतिष्ठित माणसं आहेत, विचारानं प्रगल्भ असणारी आहेत आणि समाजाचं काहीतरी दायित्व उराशी घेऊन काम करणारी माणसं आहेत. मी आलो त्यावेळेस पासून पाहतोय की प्रत्येक तुम्हाला समाज हा सर्व समपातळीवर यावा आणि प्रत्येकाला शिक्षण हे दर्जेदार मिळावं याच्यासाठी खटाटोप करणारी मंडळी आहे. आणि मी नेहमी म्हणतो की भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो प्रार्थना. मला वाटते ती प्रार्थना इथं होती आहे. आणि ती प्रार्थना खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सर असं आहे की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. खरं तर सर्वसामान्य माणसाला नम्र असणारा माणूस ब्रह्मांडाचा मालक होऊ शकतो हे इतिहासामध्ये आहे, पण आपण इतिहास बघतच नाही. आणि म्हणून ही इतिहासामध्ये ज्या माणसांनी खऱ्या अर्थानं मोठा इतिहास कामाच्या माध्यमातून उभा केला त्यांचं चारित्र्य आणि चरित्र निर्माण करणारी संस्था मला वाटतं महाराष्ट्रात ही एकमेव संस्था आहे, लक्षात ठेवा. कारण जनकल्याण ही एका विशिष्ट हेतूसाठी निर्माण झालेली संस्था नाही आहे. कारण सर आमचं खेळण्या बागडण्याचं वय होतं ज्यावेळेस माणसं माणसाला ओळखत नव्हते. 1993च्या भूकंपामध्ये नुसतं नाव घेतलं उच्चारलं तरी अंगावर